नमस्कार मित्रांनो, मी उदय लड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल बघितलं, टायटल वाचलं, हो मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट की येत्या 30 दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात 100% येणार 200ची तेजी। ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट की येत्या 30 दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात 100% येणार 200ची तेजी। पण येत्या 30 दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार की ज्याच्यामुळे आता येत्या 30 दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात 100% येणार 200ची तेजी। आणि या तेजीमध्ये मग येत्या 30 दिवसात सोयाबीनचा बाजारभाव कुठून कुठपर्यंत पोहोचणार आणि या 200च्या तेजीमध्ये मग सोयाबीन विकावं की थांबावं, या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे जाणून घ्यायची असतील तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून आता एकदा शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर व्हिडिओला एकदा लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला एकदा शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट की येत्या 30 दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात 100% येणार 200ची तेजी। पण येत्या 30 दिवसात सोयाबीनच्या बाजारभावात 200ची तेजी केव्हा येणार, या तेजीमध्ये सोयाबीनचा बाजारभाव कुठून कुठपर्यंत पोहोचणार आणि या तेजीमध्ये मग आपण सोयाबीन विकावं की थांबावं, या सर्व प्रश्नांची घेऊयात आता सविस्तर उत्तरे। बघा मित्रांनो, आंतरराष्ट्रीय बाजारातून एक पॉझिटिव्ह जी न्यूज आली ज्याच्यामध्ये सांगण्यात आलं की आता जे अपेक्षित सोयाबीन उत्पादन होतं म्हणजे जागतिक लेवलवर, ते सोयाबीन उत्पादन थोडंसं आता कमी होणार आहे। म्हणजे याच्यामुळं खूप मोठा फरक पडणार नाही, परंतु एक सेंटिमेंट बदलून खालच्या स्तरावरून सोयाबीनच्या भावाला आधार मिळण्याची शक्यता आहे। आणि हा जो आधार आहे तो सोयाबीनच्या भावाला खालून पुश करणार आणि याच्यामुळं आपल्याला येत्या 30 दिवसात सोयाबीनच्या भावात 200ची तेजी दिसणार। याला आणखीन एक कारण जबाबदार असणार, ते म्हणजे 15 जानेवारीनंतर देशातील होत जाणारी सोयाबीनची विक्री ती कमी होत जाणार आणि याच्यामुळे भविष्यात मागणी पुरवठ्यात तफावत निर्माण होऊन सोयाबीनच्या भावाला 200च्या तेजीचा आधार मिळणार। या आधारामध्ये सोयाबीन 4000 ते 4300 पर्यंत पोहोचू शकते। मग अशा परिस्थितीत आपण काय करायचं, तर एकच करायचं, सोयाबीनचं भविष्य काय फार उज्ज्वल नाही, भाव 5 आणि 6000 काय होणार नाही, म्हणून 200ची तेजी दिसली की तिथं सोयाबीन विक्री करून आपण मोकळं व्हायचं। फक्त ओरिजिनल पावती जपून ठेवायची, म्हणजे भविष्यात भावांतर योजनेचा आपल्याला फायदा होऊ शकतो। तर ही सध्याची सर्वात महत्त्वाची अपडेट की येत्या 30 दिवसात सोयाबीनमध्ये येणार 200ची तेजी। हा संपूर्ण व्हिडिओ आपणास कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा। आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास सतत मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर आपणास मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।